तर पहिला प्रश्न, सगळ्यात पहिला बाळाचे डायपर कोण चेंज करणार? पटते दोघांना? सगळ्यांना पटते की तिकडे बाबा दाखवतीये, हा एक फक्त आई दाखवतोय? दोघांची जबाबदारी आहे. आता रेशमामध्ये दोघांची जबाबदारी आहे. चालेल. तर असं तुम्हाला काय वाटतंय की बाळ सगळ्यात जास्त कोणासारखं दिसलं पाहिजे, बाबासारखं की आईसारखं? स्वप्नीलने क्यूट उत्तर दिलंय, दोघांसारखं. जोरदार टाळ्या स्वप्नीलसाठी. तर असं तुमच्या दोघांपैकी कोणाला वाटतंय की बाळ आपलं शांत कोणाकडे राहील दोघांपैकी? खरंच अवघड आहे दोघांचं खरंच. आणि काय वाटतंय रेश्मा आणि स्वप्नील तुम्हाला की बाळाने सगळ्यात पहिला शब्द काय बोललं पाहिजे, बाबा की आई? खरंच बापरे. पण आधी ब्ल्यू रोज वरती केला तू. पहिलं खरं असते. चुकली होती का? म्हणजे तुला वाटतंय आई म्हणावं आणि ह्याला वाटतंय बाबा म्हणावं. खरंच दोघांचं म्हणजे सगळंच मिसमॅच आहे. अच्छा, रेश्माचं असं उत्तर आहे की तो दोघांचं नाव घेईल असं नाहीये, तो आबा म्हणेल, आईचा आ आणि बाबांचा बा. जोरदार टाळ्या आपल्या रेश्मासाठी. तर आता अजून एक आहे की बाळ जर म्हणजे असं रात्री मध्यरात्री जर रडायला लागलं, दोघं दिवसभर खूप काम करून दमले आणि मध्यरात्री जर बाळ रडायला लागलं तर बाळाला सगळ्यात आधी घेणार कोण किंवा शांत कोण करणार? नशीब एकतरी उत्तर दोघांचं बरोबर आलंय. ती पण म्हणते बाबा आणि स्वप्नील तर कबूलच करतोय मीच करणार. जोरदार टाळ्या आपल्या स्वप्नीलसाठी. आणि अजून एक की रेश्मा तुला काय वाटतंय की म्हणजे दोघांनाच विचारायचंय की बाळामध्ये कुठला गुण यावा, रेश्माचा की स्वप्नीलचा, असं दोघांना वाटतंय? खरंच किती क्यूट. स्वप्नीला वाटतंय आईचा गुण यावा आणि रेश्माला वाटतंय आपल्या स्वप्नीलचा गुण यावा. खरंच खूप भारी. दोघांचेही उत्तर छान आहेत. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता जरी तुम्ही मिसमॅच करत असले तरी जबाबदारी दोघांची आहे आणि दोघं खूप छान बाळा सांभाळणार आहेत. खरंच परत एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता आपण पुढे वळूया. पेढे येणार की बर्फी येणार